मारुती उपकारी. मारुती मारुत म्हणजे वारा, त्याच्यापासून झाला म्हणून एक नाव त्याचं मारुती आहे. मारुती. पण एक युक्तिवाद आहे. आपल्या मुलाच्या वयाची मुलं, बरं का, खुशाल आहे का बाबा मच्छू, आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांची लग्न झाली की म्हातारी स्वतःच्या मुलाला म्हणत असते, उरकून घे. अरे सून बघायची आम्हाला, उरकून घे. तो एका वर्गात शिकला, त्याला 2 लेकरं झाली, तो अजून भानगडीत पडत नाही, उरकून घे. पुढच्या वर्षी ते म्हणतं, पुढच्या वर्षी आम्ही मेल्यावर करणार आहे का लग्न, पुढच्या वर्षी. तसं अंजना माय दरवर्षी हनुमंताला म्हणायची वैशाखात, उरकून घे, मला सून बघायची आहे रे मारुती, उरकून घे. तरी हा बाबा भानगडीत पडला नाही. शेवटी माय रडायला लागली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आता शब्दाची मजा पहा. बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारोती कहते हैं. विठ्ठल. ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. तुकालो रे शरणावरी, तुकालो रे शरणावरी. जाने सीता शोध के, जाने सीता शोध के. तुकालो रे शरणावरी, तुकालो शरणावरी. जाने सीता शोध के, जाने सीता शोध के. ज्याचे देवावरही उपकार आहे असा कोण संत आहे, ऐसा मारुती उपकारी. आणि देवावर उपकार करणारा मारुती राया असल्यामुळे तुका लोळे चरणावरी. आणि पा कर्तबगारी मुलाची असली तरी सडके शाबासकी. पूर्वीपासूनची पद्धत आहे. धिक शब्द धन्येच्या विरुद्ध आहे. मराठीमध्ये धन्य विरुद्ध धिक. तुमच्या पखवादातही धिक आहे. पुढे धिक. याचा धिक म्हणजे धन्येच्या विरुद्ध धिक. इथं धिक शब्द पखवादात का आला? तिथं तमाशात नाही, तिथं नरक कुंड उपजाव आहे. बोल नरक कुंड उपजाव, नरक कुंड उपजाव, नरक कुंड उपजाव, नरक कुंड उपजाव. तरी कोणी उठत नाही. बसलेल्यांना वाटते बिगर तिकीट डुबजाव असेल रे. आपण तर तमाशाला तिकिटा काढून आलो. मग तुन विचारतो कोण 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 कोण. ते तसंच वाचतं रात्रभर. हे आपलं धिकसाठी सांगतोय मी. नरक कुंड उपजाव, नरक कुंड उपजाव, नरक कुंड उपजाव. तुन म्हणतो कोण 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 कोण. आणि मग मंजिरा उत्तर देतो सब्जन 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 सब्जन. मंदिरा वाचतो का? बिगर तिकीट आणि तिकीटवाले सब्जन डुबजाव. इथे धिक आहे. धिक. येशामण प्रीती. ज्याचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर नाही त्याला पखवाद सांगतो. धिकतान 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 धिगेतान हे शब्द आहे. धिकतान 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 धिगेतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगाः. याचा धिकचा अर्थ आहे धिक्कार. धिक्कार. आणि तो धन्येच्या विरुद्ध आहे. म्हणून मुलगा झाला अरे मुलगा नाही झाला. व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, कुऱ्हाडीचा दांडा, कुऱ्हाडीचा. वरणच खाली तोटा, वरणच खाली तोटा, खाली तोटा, वरणच खाली तोटा, वरणच खाली तोटा. व्याली कुऱ्हाडीचा
बा कोणत्या बापाला घाबरायचं नाही. उद्यापासून सांगायचं का ढोक माराच्या कीर्तनात टाळ झाला तू कोण लागून गेला. आता नाही घाबरायचं बरं. व्याली कुऱ्हाडीचा दांडा वर्णच घाली तोंडा. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ म्हणतो आपण. अरे असा मुलगा जर जन्माला आला तर त्या मुलाचं काय होतं. मुलाचं काय व्हायचं ते होऊ दे, पण त्याच्या आईचं तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. जिथे अभक्ताच्या मायला धन्य धिक्कार केला, मग धिकच्या उलट आपलं त्यासाठी चाललं. अभक्ताची माय तिचा धिक्कार केला संतांनी, मग भक्ताच्या मायला धन्य अंजनीचा सुता, धन्य अंजनीचा सुता, अंजनीचा सुता, धन्य अंजनीचा सुता, धन्य अंजनीचा सुता. अभक्ताच्या मायेचा धिक्कार आहे तर भक्ताच्या मायेला धन्यता आहे. धन्य अंजनीचा सुत. सगळ्यांना पाठ आहे ते. अंजना केशरीला दिली होती. हे 2 भाऊ आणि 1 बहीण होती. हो म्हणत जाण त्याला काय होते. अत्री अनसूया 2 मुलं, 1 चिरकारी, एकाचं नाव शतानंद. त्यांची बहीण अंजना. चिरकारी आईला घेऊन गेला 62 तीर्थाला. ते असं आहे. शतानंद राजा जनकाच्या दरबारात पुरोहित झाला आणि हे बहीण अंजना माय केशरीला दिली. केशरी इकडे नाशिकच्या पुढे राहत होता ते अंजनी पर्वत. केशरी पुढे केशरी दक्षिणेकडे निघून गेला. पुढे रामाच्या सैन्यात सेनापती झाला. दधीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष. बरं का, हे वाढत चाललं प्रकरण, पण थोडक्यात सांगतो. हे 4 सेनापती रामाचे आहे. त्याच्यात केशरी हा श्रीराम सैन्यामध्ये सेनापती आहे. केशरी. मग अंजना मायनं वायुदेवाची प्रार्थना केली.
वायुदेव प्रसन्न झाले. सगळ्या इतिहास तुम्हाला पाठ असल्यामुळे इकडे सुवरचेशा नामे स्वर्गीची देवांगणान ब्रह्मशापे जाना घार झाले. ते सुवरचेशा नाव होतं तिचं. ब्रह्मसभेमध्ये ते नाचकाम करायला होती, करमणूक, मनोरंजन. एक दिवस नाचता नाचता खुळे पाटील ताल चुकला आणि तिचा सुवरचेसा काढली बाजूला. मी तिथंच होतो. ब्लड टेस्ट केलं, मग लक्षात आलं की 90 घेऊन आली. अरे वर आहे बिमारी. दारू पिऊन नाचायला आली का? मग शाप दिला. ब्रह्मशापे जाना घारी झाली. शिवाचे नामे स्वर्गीची देवांगणा ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. शिवाचे नामे देवांगणा ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे घार होशील घार. घाबरली. उशाप द्या. उशाप. कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनेच्या हातावर नेऊन टाकशील, तेव्हा शाप मुक्त. म्हणून हे प्रकरण डोळ्यापुढे आणा. ते रुसली कैकई. शेवटून मला हा प्रसाद दिला आणि हे फिरतच होती. उचलला प्रसाद घेऊन निघाली. अंजना मायनं वायुदेवाची प्रार्थना केली होती. त्याच वेळेला वायुदेवानं तिच्या तोंडातला प्रसाद पाडला. तो पडला. ऋषमुख पर्वतावर असे हात करून बसलेली माय अंजना. पडता निर्धारी बक्षेला. तिच्या पोटी जन्माला आले हे मारोतराव. म्हणून 2 नावं आली. वायुदेवाच्या कृपेनं झाला म्हणून पवनसूत, आणि अंजनीचा मिस्टर केशरी. त्याच्या संबंधाने नाव आलं केशरी नंदन. विठ्ठल धन्य अंजनीचा सुत. आता हे ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही हनुमंत. ज्याचे नाव हनुमंत. मग माँ मुझे भूक लगी है, जाओ बेटा पका हुआ फल खाओ. माय अंजना सहज म्हणली, पिकलेलं फळ खा. यानं बघितलं पूर्व दिशेला सूर्याचा उदय झालेला. धावले मारोतराव. प्रात समय रवी भक्षिली योतपती नवु लोग भयो अंधियारो. बस पाठ आहे तुम्हाला. रवी भक्षिलियो. सूर्या ते ग्रासिले. अंधार पडला त्रैलोक्यात. सर्व देवता घाबरले. सर्व देव इंद्राकडे गेले. इंद्रानं वज्र फेकून मारलं. ते या बाबाच्या हनवटीला लागलं आणि म्हणून नाव हनुमंत झालं. हे कोण्या ब्राह्मणानं ठेवलेलं नाही. धन्य अंजनीचा सुत. हा ना, जमलं आता. नाव ज्याचे हनुमंत. इथपर्यंत आलो आपण. हा, बरोबर बरोबर करू आपण. काळजी करू नका. फक्त खालचं झालं एक चरण. ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी. आणि देवावर उपकार करणारा पुत्र जिच्या पोटी जन्माला आला म्हणून धन्यता आईला. धन्य अंजनीचा सुत. आणि ते हनवटीला वज्र लागलं म्हणून नाव ठेवलं गेलं हनुमंत. नाव द्याचे हनुमंत. इथपर्यंत आलो. अरे का बरोबर 1 मिनिट पुढे जात नाही आणि आधी सोडत नाही. हात वर करा. 50वं वर्ष आहे. पूर्वज 5 दिवसापासून 8 ते 10 पाहतात इकडे वळणला. कोणाचा हात खाली आहे ते पाहत असतील. असं शूटिंग वाले एवढे हात गेले भाऊ. अरे याला म्हणतात सुवर्ण महोत्सव. नाही तर नुसते नाव टाकतात. अमका महोत्सव तमका महोत्सव. शाही गेलेला पखवाज. 2 म्हातारे टाळ घेऊन.
आपण म्हणाव थाप टाका तर ते धुमावर, अरे पुढावर नाही, दोन्ही सारखीच झाली महाराज. आणि त्याचं नाव अमृत महोत्सव ठेवतात. अरे असं वळण पासून शिका, भागवा भागवी नाही, काट कसर नाही, एका तालात सर्वांनी. थांबा थांबा, हे वळण याला फोटोग्राफर हे एवढे फोटो घे रे बाबा. एका तालात मी सांगतो तेव्हा. विठोबा रखुमाई. थांबा, एक थांबा, हा एक, शाबास, हात वर, एक हात वर, एक हात वर, एक, हा ताकद लावा जरा. सुवर्ण महोत्सव. हा विठोबा रखुमाई. घालतो चाल चाल म्हणा, दोन्ही काम होते आपल्या. किशोर शाबा शाबा, इकडे बा इकडे बा. धन्या अंजनीचा सूत, धन्य अंजनीचा सूत, धन्य अंजनीचा सूत, धन्य अंजनीचा सूत. अंजनीचा सुत, धन्य अंजनीचा सुत, धन्य अंजनीचा सुत, धन्य अंजनीचा सुत. धन्य अंजनीचा सुत, धन्य अंजनीचा सुत, धन्य अंजनीचा सुत. हनुमंत नाम जाते हनुमंत, नाम जाते हनुमंत, जाने सीता चोदने, जाने सीता चोदने, जाने सीता चोदने रामा, जाने सीता चोदने. हनुमंत नावदाचे, हनुमंत जाने सीता शोध गेली, जाने सीता शोध के, जाने सीता शोध केली, शोध के, जाने सीता शोध के. राम सीता
सीता सीता भेटविले राम सीता राम सीता 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 राम सीता भेट मेरे राम सीता 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 आता 23 मिनिट आहे हा. ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी. अर्जाचे देवावरी उपकार आहे म्हणून तुका लोळे चरणावरी. श्री रामचंद्रावरी ज्यानं उपकार केले. अहो उपकार केले म्हणजे नेमकं काय केलं. जाने सीता शोध केली 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 सीता शोध
रामानं देवावर उपकार केले. उपकार केले म्हणजे नेमकं काय केलं? जाणे सीता शोध केली राम सीता भेटविली. सीता शोध शेळके पाटील, सीता शोध नंतर आहे. पहिली लंका शोधली. करुणी उड्डाण करोनी उड्डाण करोनी उड्डाण करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन 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 सीता शोध त्याच्यानंतर पहिली लंका शोध. करुणी उड्डाण केले लंकेचे शोधन. आणि मग लंकेमध्ये फिरता फिरता बिभीषणजीची भेट. आणि बिभीषणाला हनुमानजी म्हणाले, आपण दोघही भाऊ भाऊच आहो, पण दुर्दैवी भाऊ. म्हणजे एका भावाला अजून बापाचं दर्शन नाही आणि एका भावाला मम्मीचं नाही. मग आपण दोघही भाऊ एकमेकाला मदत करू. विभीषणा, काय आज तू मला मम्मीचा पत्ता सांग, उद्या तुला पप्पा दाखवतो. आणि मग बिभीषणजीनं सांगितलं, आई अशोक वनात आहे. तिथे जाण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या सगळ्या सांगितल्या. हनुमानजी छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपात जातात. छोटस सीतामाई अशोक वनात अशोक वृक्षाच्या खाली. सीतेचा शोध हनुमानजीनच का लावला? आध्यात्मिक तत्वामध्ये सीता शांती आहे, हनुमान संत आहे. आणि संताला माहिती आहे शांती तिथे आहे जिथे शोक नाही, म्हणून त्या वनाचं नाव अशोक आहे. शांती अशोकात असते, शोकात शांती नसते. आणि त्या अशोकातल्या शांतीचा शोध संत लावत असतात. म्हणून सीता शोध केली. एक आध्यात्मिक बारकावा. दुसरं, अशोक वृक्षाच्या खाली सीतामाई बसलेल्या होत्या आणि हनुमानजी त्याच अशोक वृक्षाच्या दाटपाल्याच्या फांदीवर लपून बसले वगैरे वगैरे. आता कथा वाढवत नाही, घड्याळ झपाट्यानं पुढे गेलं. रामचंद्र गुण बरणे लागा. तुलसीजी म्हणतात, रामचंद्र गुण बरणे लागा. एवढ्या अर्ध्या चौपाईवर ते गाणं आहे रवींद्र जैनचं, सुनो रे. ती अर्धीच चौपाई आहे रामायणात, पण त्याच्यावर एवढं विस्तृत गाणं लिहिलं, सुनो जी राम कहाणी. रामचंद्र गुण बरणे लागा हनुमानजी. आणि ते सुरुवात तिथून केली, दशरथ के राज दुलारे. याला म्हणतात रामचंद्र गुण बरणे लागा. दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे, सूर्यवंश के सूरज, रघुकुल के उजियारे. श्रीराम ने मोही पठायो. आता उशीर झाला ना आपल्याला. श्रीराम ने मोही पठायो, मैं रामदूत बनायो और संग लाई प्रभू मुद्रिका निशाणी. इथे शोध लागला सीतेचा. आणि सीता शोध करून लगेच भेटवली नाही. रामचंद्र प्रभूकडे तो चुडामणी आणून दिला. चुडामणी प्रभूनं ओळखलं. इकडे सीतामाईला प्रभूची मुद्रिका, सीतेचा चुडामणी श्रीरामाला. डोळे भरून आले. हनुमान, कैसे है सीता? मैं तो ब्रह्मचारी हूं भगवान, संसारियों के सुख दुख का मुझे स्वानुभव नहीं, लेकिन ये अंजना का बेटा माँ सीता के बारे में इतना बोल सकता है कि केवल धरा की बेटी इतना दुख सहन कर सकती है. बहुत दुख है मेरी माँ.
असं म्हटल्यावर सुग्रीवजी उभे झाले. प्रभूजी युद्ध करणार है, तयारी करो. आणि मग सैन्य घेऊन निघाले तर एक अडचण महत्वाची आली. कोणती? आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला. नळराजा बोलाविला, नळराजा भेटविला, नळराजा भेटविला. आडवा समुद्र लागला, नळराजा भेटविला, नळराजा भेटविला, नळराजा भेटविला. आडवा समुद्र लागला, नळराजा भेटविला, नळराजा भेटविला, नळराजा भेटविला. आपल्या राहुरी तालुक्यात पोलीस अधिकारी, यांना माहिती नाही आपले संबंध. तर तालुका त्यांच्या ताब्यात आहे. संजयजी, तुम्हाला माहित नसेल, ते फुलंब्री जवळ गाव आहे त्यांचं, वारेगाव. माझे लहानपणापासूनचे श्रोते, आता अख्खा तालुका ताब्यात आहे त्यांच्या. पहिलीला होता हा बाबा, पहिलीला. तेव्हा माझ्या कीर्तनात पुढे येऊन बसायचा. आता मोठे अधिकारी झाले. त्यांना कळलं राहुरी तालुक्यात वळणला ढोक बाबा आहे. ते 8लाच येणार होते. हो, ते समजू शकतो आम्ही. धन्यवाद आल्याबद्दल. पुन्हा एकदा साहेबांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत. विठ्ठल विठ्ठल आडवा समुद्र लागला, नळराजा बोलाविला. आणि वेळ कमी असल्यामुळे इंगे साहेब ते लवकरच पुलाचं काम झालं. वेळ कमी आहे ना. सगळी सेना घेऊन रामचंद्रजी लंकेत गेले. आणि मग रावणाला गुप्तहेराने सांगितलं, अरे काय झोपला? पहिलाला राम रावणासी सांगती, पहिलाला राम रावणासी सांगती, हे पहिलाला राम रावणासी सांगती, पहिलाला राम रावणासी सांगती. हे काय नित सुरासी भूपती, काय नित सुरासी भूपती, काय नित सुरासी भूपती, काय नित सुरासी भूपती. हे अवघे लंके माझी आले रामाचे दूत, अवघे लंके माझी आले रामाचे दूत, अवघे लंके माझी आले रामाचे दूत, अवघे लंके माझी आले रामाचे दूत. सगळ्या लंकेत रावणाला गुप्तहेर सांगतायत. पहिलाला राम रावणासी सांगती, अरे काय निज सुरा निजलासी भूपती, अवघे लंके माझे आले रामाचे दूत. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. आता एवढी वेळ नाही, एकदा रामायण ऐकायला बोलविल मी तुम्हाला. इथंच आहे सोनईला. 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर शंकररावजी गडाख साहेबांनी ठेवलं. रोज 6 ते 9 संध्याकाळी. आणि तेवढ्या लोकांना जेवण.
9 वाजता दररोजचं येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानं करायची. मी काय उभा आहे का निवडणुकीला? गाड्या पाठवू तुम्हाला. आपली गंमत चालू आहे. विठ्ठल बस युद्धामध्ये आता वाढवत नाही. इंद्रजिताची शक्ती लक्ष्मणजीला लागली. सगळे रामायण तुम्हाला माहिती आहे. सायंकाळची वेळ बरे का साहेब, आणि चिंतातूर रामचंद्र आहे. अरे नल नील जामुवंत सुग्रीव अंगद हनुमान जी अरे सब सैनिक आए, मेरा लखन का है? अभी अभी तो युद्ध विराम हुआ सरकार, तो सब आते हैं तो लखन भैया भी आते होंगे. नहीं जाओ, इंद्रजित के साथ युद्ध करने गया, कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ. आणि म्हणून हे सगळे आले. मूर्छित पडलेला लक्ष्मण उचलला हनुमानजीनं, रामाच्या मांडीवर आणून झोपवला. सूर्य मावळला. भोवताल सगळी वानर टेन्शन मध्ये डोक्याला हात लावून बसलेली आणि तोंडावून हात फिरवू लागले. रामचंद्र मांडीवर डोकं घेतलं भावाचं. लक्ष्मणा डोळे मिटलेले, जखम झालेले, बेशुद्ध आहे. जगाचे अश्रू पुसणारा भगवान आहे साहेब, पण आज नापास आहे. भावासाठी रडतो. अगाध बंधुपणाची सीमा तू आदाविली सख्या उत्तमा. अरे माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मज लागी नवमास कष्टलास, त्या गुणी राज भोगविलास. सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया. नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो दिला नाही थारा. इंद्रिय जित धैर्य पुरायसा, बंधू दुर्लभ. प्रभूजी रडू नका. आमच्या लंकेमध्ये सुषण नावाचा वैद्य आहे, त्याला आणलं तर होईल फायदा. हनुमानजीनं आणलं. सुषण वैद्याने तपासलं. प्रभू तुमच्या भावाला काय झालं कळतं मला, फक्त औषध माझ्याकडे नाही. कुठे मिळेल? द्रोणागिरीवर. पण अडचण एक आहे, सूर्योदयाच्या आत आलं औषध तर फायदा. कारण सूर्याचं पहिलं किरण जर पडलं ती वनस्पती मृत अवस्थेत जाते. दिवसभर त्याचा फायदा नाही. पहिलं किरण पडलं की वनस्पती मृत अवस्थेत. हे सुषण वैद्याचं ज्ञान. म्हणून तारीख संपली की गोळाचं पॉकेट फेकून देणे. एक्सपायर्ड डेट मृत मृत अवस्था. सूर्योदयाच्या आत आलं पाहिजे. कौन जाएगा? जय श्री राम. बाबाजी निकले. हनुमान सूरज निकलने के पहले आना, सूरज निकलने के पहले नहीं आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा, लखन की जान खतरे में. हनुमान सूरज निकलने के पहले आना. चिंता मत करो भगवान, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. आता साहेब हे बरोबर आहे का? मी स्टँडवर गेल्याशिवाय एसटी हलणार नाही. अरे एसटी हलायच्या आधी स्टँडवर जाईल म्हणणार. तसं हनुमानजी मैं सूरज निकलने के पहले आऊंगा नहीं म्हणत, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. कैसी बातें करते हनुमान? सोच समझ के बोलता भगवान. जब मेरा जन्म हुआ था मेरी माँ अंजना को कहा था, माँ मुझे भूख लगी, तो माँ अंजना ने कहा था जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा सूर्याचा उदय झालता. मला वाटलं हे पिकलं सफरचंद आहे. तेव्हा खायला धावलो होतो लहानपणी. तेव्हापासून हादरतंय ते मला. तिकडे तिकडे महिना लागू द्या मालक, सूर्य माझ्या नादी लागणार नाही. तिथे जाऊन पाहता तर सगळ्या वल्ली सारख्या. हनुमानजीला वाटलं औषध बदलून गेलं तर, म्हणून अख्खा द्रोणागिरी उचलला. द्रोणागिरी उचलला. आता काही माणसं म्हणतात हनुमानजी बुद्धिमत्ताम वरिष्ठम. हो, त्यांना औषध ओळखता आलं नाही? ओळखता आलं साहेब, पण बुद्धिमत्ताम वरिष्ठम. हनुमानजीनं बुद्धीचा वापर केला. आता लंकेत अखंड हरिनाम सप्ताह नाही, लढाई चालू आहे. आज लक्ष्मणाच्या जीवात धोका, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित पडल. दररोज औषधाच्या दुकानात हेलपाटे घातल्यापेक्षा दुकानच उचलून तिथं नेऊ, काला झाल्यावर आणून ठेवू. म्हणून द्रोणागिरी दानियेला, द्रोणागिरी दानियेला, द्रोणागिरी दानियेला, द्रोणागिरी दानियेला. भगवान विना, भगवान विना, याने सीता जोडविले, याने सीता जोडविले.
शोध केले राम सीता भेटविली रामे सीता भेटविली रामे सीता भेटविली जाने सीता शोध केली जाने सीता शोध द्रोणागिरी जो आणला लक्ष्मण वाचविला आणि मग युद्ध संपलं आणि सगळे 14 वर्षांनी साहेब रामचंद्र प्रभू सीता सगळे अयोध्येत आले. सगळी अयोध्या नाचत होती. घर आये 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 घर आये 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 घर आये लक्ष्मण राम पुरी नो आनंद भयो भगवायो. घर आए 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 घर आए 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 लक्ष्मण राम पुरी नो आनंद भयो बात कौशल्या पूछन लागे कवलंका की बात राम जी कवलंका की बात राम जी कवलंका की बात कितने दिन में रावण मारा लाए सीता को साथ राम जी लाए सीता को साथ राम जी लाए सीता को साथ घर आए 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 घर आए 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 लक्ष्मण राम पूरी को आनंद भयो भगवान. घर आए आए घर आए 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 लक्ष्मण राम पूरी को आनंद भयो आनंद भयो आनंदाला पारावार नाही. तेव्हा रामचंद्र प्रभूने माय कौशल्येचा हात धरला. मायचा हनुमानजी पुढे उभं केलं. 14 वर्षांनी गेल्यावर सांगतो माँ क्या बेटा इनको पहचानती क्या तू? हाँ ये तो अंजना का बेटा हनुमान है. ये अंजना का बेटा हनुमान है माँ. और मैं दुनिया का बाप दुनिया का मालिक ब्रह्मांड का धनी श्री राम. मैंने आपको हनुमान के सामने खड़ा क्यों किया माँ? क्यों किया बेटा? इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकता. ऐसा मारुती उपकारी. बस आता काही कसर ठेवली नाही. पण आम्हाला वेळ सांभाळायची सवय आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली धन्य अंजनीचा सुत ज्याचे नाव हनुमंत जाणे सीता शोध गेली राम सीता भेटविली लक्ष्मण वाचल मारुती उपकारी तुका लोय चरणावरी. सेवा प्रभू चरणी समर्पण पूर्णविराम. योग असा आला रंगे साहेब 71 वर्षांनी या गावचा 50वा सप्ताह आहे हा सुवर्ण महोत्सव. आणि जवळजवळ 30-35 वर्षे मी कीर्तन करतो नागपंचमीला. म्हणून आपली भेट झाली राऊरी नागपंचमी. 71 वर्षाने हा श्रावण आला. श्रावण दरवर्षी येतो पण 5 सोमवारचा श्रावण 1953 साली आला होता. 1953 साली सोमवारने श्रावणाचा प्रारंभ सोमवारने श्रावणाचा शेवट हा योग 71 वर्षानंतर या वर्षी आला. आणि याच वर्षी यांचा सुवर्ण महोत्सव आहे. काय योग असेल नाही. 5 तारखेचा श्रावण सोमवार सुरू. 5चा पहिला, 12चा दुसरा, 19चा तिसरा, 26चा चौथा आणि 2 सप्टेंबरचा 5वा पाठ केले का नाही तुम्ही? पहिला सोमवार श्रावण. 5 ऑगस्टला श्रावण लागला पहिला सोमवार. दुसरा सोमवार 12 तारखेला आहे. तिसरा 19ला आहे. चौथा 26ला आहे
आणि शेवटचा अमावस्या 2 सप्टेंबर श्रावण संपला. असा 5 सोमवारचा श्रावण 71 वर्षांनी आला आणि त्याच वर्षी आपला सुवर्ण महोत्सव झाला. बस आनंद आहे. आता जय विठ्ठल होईल. त्यानंतर माईकवर उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील. नंतर प्रत्येकाने जागा सोडायची. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय कोणी वेडी वा कोणी राजमापराध महाराज विचारिला दे कारण्या गुणापराध महाराज ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी राजमापराध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम सब संतन की रामकृष्ण हरी बाबा. अतिशय धन्य आम्हाला या ठिकाणी आपण केलं, त्याबद्दल धन्यवाद. अशीच कृपा समस्त ग्रामस्थ वळणवरती आपण ठेवावी आणि असाच आशीर्वाद आणि तोंड भरून या गावाचं वर्णन आपण सुंदर यापैकी केलं. वडिलांसारखं तुम्ही या ठिकाणी या बालकांनाही आशीर्वाद दिला. निश्चित अमृत महोत्सव ते करणार यात काही शंका आता राहिलेली नाही. समस्त ग्रामस्थांच्या वतीने बाबांना या ठिकाणी स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. उद्या 4 ते 5 या वेळेमध्ये श्री हरभक्ती परायण श्री हरी महाराज वागचौरे यांचं प्रवचन होईल. त्यानंतर रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये महंत आदिनाथजी महाराज शास्त्रीजी तारकेश्वरगड यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तरी आपण सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि कीर्तनानंतर महाप्रसाद उद्या होणार आहे. आजची सूचना सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे सर्वांनी सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. सकाळी 7 वाजता 4 वाजता काकडा होईल, 6 वाजता विष्णू सहस्रनाम होईल. त्यानंतर 7 ते 11:30 पर्यंत पारायण होईल. 4 वाजता प्रवचन होईल. त्यानंतर सुंदर मुलांचा हरिपाठ या ठिकाणी होईल आणि हरिपाठानंतर कीर्तनानंतर महापंगत. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी बाबांचा सत्कार होत आहे. एक मिनिट